डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे कळपाचा विजय असो. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 5 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कळपाचं राजकारण करणाऱ्या, झुंडशाहीचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कळपाचा विजय असो. एकदा मेंदू गहाण ठेवला की, कुठं? कळपामध्ये, झुंडीमध्ये. एकदा मेंदू गहाण ठेवला की मग विचार करायचेच राहिले जाते. एकदा मेंदू गहाण ठेवला की मग विचार करायचेच राहिले जाते. विषय कोणताही असला तरी त्याला जाती धर्माच्या नजरेतून पाहिले जाते. विषय कोणताही असला तरी त्याला जाती धर्माच्या नजरेतून पाहिले जाते. त्याला जाती धर्माच्या नजरेतून पाहिले जाते. मग तो कळप ती झुंड जातीची आहे का धर्माची आहे यावरती ते ठरलं जातं की आपण विचार करायचा का नाही, कोणत्या पद्धतीने विचार करायचा. मेंदू तो आधीच गहाण ठेवलेला आहे. म्हणून हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. एकदा मेंदू गहाण ठेवला की मग विचार करायचेच राहिले जाते. एकदा मेंदू गहाण ठेवला की मग विचार करायचेच राहिले जाते. आणि विषय कोणताही असला तरी त्याला जाती धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाते. विषय कोणताही असला तरी त्याला जाती धर्माच्या नजरेतूनच पाहिले जाते. जाती धर्माच्या नजरेतूनच पाहिले जाते. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडव. एकदा जाती धर्माचा चष्मा लागला की, एकदा जाती धर्माचा चष्मा लागला की त्याच्या पलीकडचे काही दिसत नाही. एकदा जाती धर्माचा चष्मा लागला की त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही. एकदा मेंढराची भूमिका घेतली की तिथे स्वतंत्र विचारही काही असत नाही. एकदा मेंढराची भूमिका घेतली की तिथे स्वतंत्र विचारही काही असत नाही. तिथे स्वतंत्र विचारही काही असत नाही. खूप सोपं काम आहे. कुणाच्या तरी पायावरती आपण आपला मेंदू गहाण ठेवला की, आपली विचारशक्ती गहाण ठेवली की विचार करायचा त्याला ताणच राहत नाही. हे वेगळं सुख वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. एकदा जाती धर्माचा चष्मा लागला की त्याच्या पलीकडचे काही दिसत नाही. एकदा जाती धर्माचा चष्मा लागला की त्याच्या पलीकडचे काही दिसत नाही. आणि एकदा मेंढराची भूमिका घेतली की तिथे स्वतंत्र विचार काही असत नाही. एकदा मेंढराची भूमिका घेतली की तिथे स्वतंत्र विचार काही असत नाही. तिथे स्वतंत्र विचार काही असत नाही. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. एकदा मेंदू गहाण ठेवला, एकदा स्वतःला मेंढरू म्हणून सिद्ध केलं की काय होतं हे सांगता आहे वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडव. जो आपला कळप निर्णय घेईल याला निष्ठा म्हटलं जातं. जो आपला कळप निर्णय घेईल त्यालाच निमूटपणे होय म्हणावे लागते. आपला कळप जो निर्णय घेईल त्यालाच निमूटपणे होय म्हणावे लागते. आणि कळप जय जयकार म्हणील आणि कळप ज्याचा जय जयकार म्हणील त्याचेच निमूटपणे जय म्हणावे लागते. कळप ज्याचा जय जयकार करील त्याचेच निमूटपणे जय म्हणावे लागते. त्याचेच निमूटपणे जय म्हणावे लागते. पुन्हा एकदा हे तिसरं कडवं. आपला कळप जो निर्णय घेईल त्यालाच निमूटपणे होय म्हणावे लागते.
आपण ज्या कळपात आहोत तो कळप. आपला कळप जो निर्णय घेईन त्याला निमूटपणे होय म्हणावे लागते आणि कळप ज्याचा जय जयकार करील त्याला निमूटपणे जय म्हणावे लागते. कळप ज्याचा जय जयकार करील त्याचेच जय म्हणावे लागते. कळप ज्याचा जय जयकार करील त्याचे जय म्हणावे लागते. त्याचे जय म्हणावे लागते. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कळपाचा विजयास. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती